तर मित्रांनो, UIDAI याकडून आधारबाबत एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर या ॲप्लिकेशनमध्ये नवीन माहिती अशी आहे, की यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. यामध्ये तुम्ही तुमचं जे ॲड्रेस आहे ते अपडेट करू शकता. या अपडेटसाठी तुम्हाला कोणत्याही आधार सेंटरला जायची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे आहे ते अपडेट करू शकता किंवा लिंक नसेल तरी तुम्ही आधार डाउनलोड करू शकता. तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सविस्तर माहिती पाहूया. या नवीन ॲप्लिकेशनमध्ये अनेक अशा ज्या सेवा जोडल्या आहेत त्या आधी उपलब्ध नव्हत्या. या ॲप्लिकेशनचे नाव आहे आधार. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन आधार असे सर्च केल्यास हे ॲप तुम्हाला मिळेल. ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस दिसेल. येथे तुम्हाला तुमची डिजिटल जर्नी म्हणजेच तुमची डिजिटल ओळख कशी असणार आहे हे दाखवलं जाते. सध्या आधार कार्डमध्ये खूप बदल झाले आहेत. संपूर्ण आधार कार्डचा जो फॉर्मॅटच आहे तो पूर्णपणे जो आहे तो बदललेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपण स्टार्ट जर्नी या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ॲप्लिकेशनमध्ये काय काय युनिक फीचर्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाचे युनिक फीचर म्हणजे फेशियल ऑथेंटिकेशन. म्हणजे जर एखाद्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तरीसुद्धा तो या ॲपमध्ये लॉग इन करू शकतो, आधार डाउनलोड करू शकतो आणि आधारशी संबंधित सेवा जी आहे ते तो वापरू शकतो. आता आधी काय होतं, की जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्ही आधार डाउनलोड करू शकत नव्हता. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमचे जे काम अडायचं किंवा काम थांबायचं तोपर्यंत मोबाईल नंबर अपडेट करत नाही तोपर्यंत तुमचं काहीही शक्य नव्हतं. पण या नवीन ॲप्लिकेशनमुळे अनेक लोकांना खूप मोठा अशा प्रकारचा जो आहे तो दिलासा मिळालेला आहे आणि आता अनावश्यकपणे आधार सेवा केंद्रावर जायची आता काही गरज राहिलेली नाही. आता आपण कंटिन्यू टू रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचे जे पेज येईल ते स्क्रोल करून आय हॅव रीड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर सिम सिलेक्शनचा पर्याय येतो. या ॲपचा वापर करण्यासाठी सिम व्हेरिफिकेशन करावे लागते. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे इथे आवश्यक नाही. तुमच्याकडे सध्या जो नंबर आहे तो इथे वापरता येतो. सिम निवडल्यानंतर कंटिन्यू टू सेंड SMS या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमधील सिमवरून एक व्हेरिफिकेशन मेसेज पाठवला जाईल आणि व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. यानंतर फेशियल ऑथेंटिकेशन सुरू होते. जर तुम्ही चष्मा घातला असेल तर तो काढा. चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असू द्या. स्टार्ट फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा. कॅमेऱ्यात चेहरा नीट दाखवा. डोळे 1 ते 2 वेळा तुम्ही ब्लिंक करायचं आणि फेस ऑथेंटिकेशन जे आहे ते यशस्वीरित्या पूर्ण होईल. आता ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमची माहिती व्हेरीफाय होत आहे असा मेसेज येईल आणि तुमचे नाव स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर तुम्हाला 6 अंकी पिन सेट करायचा आहे. पिन सेट केल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये एकदम नवीन फॉर्मॅटमध्ये आधार कार्ड दिसेल. आधी आपण जे आधार कार्डची कॉपी पाहायचो ती अशी कधीच नव्हती. आता आधार कार्ड हे उभ्या व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आणि अगदी वोटर आय डी कार्डसारखे दिसते. प्रोफेशनल आणि एकदम स्टँडर्ड. कार्डच्या मागच्या बाजूला वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता दिलेला असतो. आधार क्रमांक काही अंशी जो आहे तो लपवलेला आहे म्हणजे मास्क आधार आहे, कारण सरकारने प्रायव्हसी आणि सिक्युरिटीला खूप महत्त्व दिले आहे. या ॲपमध्ये तुम्ही मल्टिपल फॅमिली मेंबर्सचे आधार एकाच ॲपमध्ये जोडू शकता. म्हणजेच घरातील सर्वांचे आधार एका मोबाईलमध्ये मॅनेज करता येतील. यामध्ये एक उत्कृष्ट QR कोड फीचर आहे. तुम्ही हा QR कोड एखाद्या ठिकाणी स्कॅन केल्यास, जसे की रेशन दुकान असेल, एअरपोर्ट असेल किंवा इतर सरकारी सेवा ज्या असतील त्या आधारची माहिती डिजिटल पद्धतीने व्हेरीफाय होईल. आता इथे फोटोकॉपी देण्याची तुम्हाला इथे गरज राहणार नाही. याशिवाय सिलेक्टिव्ह शेअरचा जो पर्याय आहे म्हणजेच तुम्हाला कोणतीही माहिती शेअर करायची जी आहे ती तुम्ही ठरवू शकता. फक्त नाव, जन्मतारीख, फोटो नको असेल तर तोही तुम्ही इथे काढू शकता. आता डाउनलोड करताना 2 पर्याय मिळतात. मास्क्ड आधार आणि मास्क आधार. तर PDF डाउनलोड केल्यानंतर जे उघडण्यासाठी पासवर्ड लागतो जो तुमच्या नावाच्या पहिल्या 4 अक्षरापासून आणि जन्मवर्षावर आधारित असतो. या ॲपमध्ये बायोमेट्रिक अनलॉकचा एक अतिशय महत्त्वाचा फीचर आहे. जर तुम्हाला बायोमेट्रिक वापर थांबवायचा असेल तर एका टॅपमध्ये तुम्ही ते बंद करू शकता. यामुळे बायोमेट्रिक फ्रॉडपासून तुम्हाला संरक्षण मिळते.
तसेच मोबाईल नंबर बदलणे, ॲड्रेस अपडेट करणे या सर्व आता घरबसल्या सेवा तुम्हाला मिळणार आहेत आणि मोबाईल नंबर बदलण्यासाठी केवळ ₹75 शुल्क तुम्हाला लागणार आहे. ॲड्रेस अपडेटसाठी हेड ऑफ फॅमिलीचा पर्याय उपलब्ध आहे, म्हणजेच आईवडील किंवा पतीच्या आधारावर पत्ता अपडेट करता येतो. या ॲपमध्ये तुम्ही तुमचा आधार कुठे कुठे वापरला गेला याची हिस्ट्री देखील पाहू शकता. तसेच दिलेल्या सर्व अपडेट रिक्वेस्ट या स्टेटस देखील तुम्हाला इथे पाहता येणार आहेत.